नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. कधी असा प्रश्न पडलाय का की पृथ्वीवर वारे नेमके का वाहतात? किंवा भूगोलाच्या पुस्तकात नेहमी वाचलेले ते गरजणारे 40 म्हणजे नेमकं काय? आणि चिनूक वाऱ्याला चक्क स्नो ईटर म्हणजे बर्फ खाणारा वारा का म्हणतात? आजच्या या सत्रात आपण जागतिक आणि स्थानिक वाऱ्यांचं हे संपूर्ण विज्ञान अतिशय सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी हा विषय म्हणजे अगदी हक्काचे मार्क्स देणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या आपल्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण एकूण 5 विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. विषय क्रमांक 1 ग्रहीय वारे, 2 हंगामी वारे, 3 स्थानिक वारे. त्यानंतर विषय क्रमांक 4 मध्ये आपण स्मार्ट रिव्हिजन टूल्सबद्दल बोलूया. आणि शेवटी विषय क्रमांक 5 परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या काही संकल्पना पाहू. आता सर्वात आधी हा अगदी बेसिक पण महत्त्वाचा प्रश्न बघूया. पृथ्वीवर वारे का वाहतात? खरं तर हाच तो प्रश्न आहे ज्यावर वातावरणातील सर्व हालचालींचा आणि बदलांचा मुख्य पाया उभा आहे. म्हणजे हवा एकाच जागी शांत का राहत नाही, यामागचं विज्ञान समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर एका साध्या नियमात दडलंय. वारा म्हणजे नेमकं काय? तर जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे क्षितिज समांतर वाहणाऱ्या हवेला आपण वारा म्हणतो. म्हणजे बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हवा नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहते. निसर्गाला कायम एक बॅलन्स किंवा समतोल राखायचा असतो आणि अगदी याच समतोलाच्या प्रयत्नातून वाऱ्याची निर्मिती होते. तर आता वळूया आपल्या पहिल्या मुख्य विषयाकडे. विषय क्रमांक 1 ग्रहीय वारे, ज्याला आपण प्लॅनेटरी विंड्स असंही म्हणतो. हे ग्रहीय वारे म्हणजे अत्यंत व्यापक स्तरावर वाहणारे वारे, जे वर्षभर संपूर्ण वातावरणावर नियंत्रण ठेवतात. सतत वाहत असल्यामुळे यांना कायमस्वरूपी वारे सुद्धा म्हणतात. याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिले म्हणजे व्यापारी वारे किंवा ट्रेड विंड्स. हे साधारण 5 डिग्री ते 30 डिग्री अक्षांशांच्या दरम्यान पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. जुन्या काळात जहाजांना व्यापारासाठी या वाऱ्यांचा खूप फायदा व्हायचा आणि म्हणूनच त्यांना हे नाव पडलं. दुसरे आहेत पश्चिमी वारे किंवा वेस्टर्लीज. हे 30 डिग्री ते 60 डिग्री अक्षांशांदरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. विशेष म्हणजे दक्षिण गोलार्धात महासागर जास्त असल्यामुळे तिथे यांचा वेग प्रचंड असतो. आणि तिसरे ध्रुवीय वारे. नावाप्रमाणेच हे ध्रुवीय प्रदेशात वाहतात. परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर्वात थंड आणि कोरडे वारे कोणते? तर त्याचं थेट उत्तर हे ध्रुवीय वारेच आहे. आता पुढे जाऊया. आपला विषय क्रमांक 2 हंगामी वारे म्हणजेच सीझनल विंड्स. हे वारे वर्षातील विशिष्ट वेळेनुसार किंवा ऋतूनुसार आपली दिशा बदलतात. इथे आपण एक स्पष्ट तुलना पाहू शकतो. नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. आपल्याला माहीतच असेल, याच वाऱ्यांमुळे भारतात पावसाळा येतो. आपला मुख्य पाऊस यावरच अवलंबून आहे. याउलट ईशान्य मोसमी वारे हे ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान जमिनीकडून समुद्राकडे जातात. हे तसे कोरडे असतात, पण परतताना ते विशेषतः तमिळनाडूच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. मोसमी वाऱ्यांमधील हा फरक एक्झामसाठी अतिशय क्रिटिकल आहे बरं का. आता वळूया आपल्या तिसऱ्या विषयाकडे. विषय क्रमांक 3 स्थानिक वारे. हे स्थानिक वारे अगदी मायक्रो लेव्हलच्या भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण होतात आणि एखाद्या विशिष्ट भागात अगदी थोड्या काळासाठीच वाहतात. या तापमानाचा वाऱ्यांवर कसा थेट परिणाम होतो हे बघणं खरंच रंजक आहे. दिवसा खाले वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. कारण काय? तर दिवसा जमीन लवकर तापते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. याउलट रात्री मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. कारण रात्री जमीन लवकर थंड होते आणि तिथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. निसर्गाचं हे अगदी अचूक असं चक्र आहे. आणि अगदी हाच दिवसा आणि रात्रीच्या तापमानाचा नियम दरी आणि पर्वतांच्या बाबतीतही लागू होतो. दिवसा दरीतून पर्वताकडे वारे वाहतात, ज्याला आपण व्हॅली ब्रीज म्हणतो. आणि रात्री पर्वताकडून दरीकडे वारे वाहतात, ज्याला माउंटन ब्रीज म्हटलं जातं. हे दिवसा आणि रात्रीचं सायकल लक्षात ठेवलं की परीक्षेसाठी हे अत्यंत सोपं जातं. आता आपण जगातील काही प्रसिद्ध स्थानिक वारे आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहूया. उत्तर भारतातील उन्हाळ्यातला उष्ण लू वारा तर सर्वांनाच माहिती आहे. पण रॉकी पर्वतावरील चिनूक वाऱ्याला चक्क स्नो ईटर म्हणतात, कारण तो तिथे साठलेला बर्फ वेगाने वितळवतो. आल्प्स पर्वतावरील फॉन नावाचा उष्ण वारा तिथल्या द्राक्ष शेतीसाठी खूप फायदेशीर ठरतो.
फ्रान्समधला मिस्ट्रिल अतिशय थंड असतो, तर सहारा वाळवंटातील सिरोक्को वारा आपल्यासोबत लाल वाळू घेऊन येतो, ज्यामुळे तिथे चक्क लाल रंगाचा पाऊस, ज्याला ब्लड रेन म्हणतात, तो पडतो. खरं सांगायचं तर ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टीने एक मोठा खजिनाच आहे. आता आपण थोडा ट्रॅक बदलूया. आपला विषय क्रमांक 4 आहे स्मार्ट रिव्हिजन टूल्स. भूगोलासारख्या विषयात ही सगळी गुंतागुंतीची माहिती आणि फॅक्ट्स लक्षात कसे ठेवायचे याचं उत्तर अगदी साधं आहे. दररोज थोडा सराव म्हणजेच परीक्षेत मोठं यश. भूगोल असो किंवा कोणताही कठीण विषय, तो एका रात्रीत वाचून कधीच समजत नसतो. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची म्हणजे कन्सिस्टन्सीची सवय असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या सातत्यपूर्ण सरावासाठी योग्य शैक्षणिक साधनांचा वापर करणं मस्ट आहे. उदाहरणार्थ आपण रिव्हिजन प्लस प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये पाहिली तर तिथे दररोज सोडवण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण आणि अगदी वेळेवर वाचता येतील अशा जलद रिव्हिजन नोट्स मिळतात. या असल्या स्मार्ट टूल्समुळे अमर्याद सराव करणं शक्य होतं. परीक्षेची तयारी करताना या रिव्हिजन प्लस सारख्या स्मार्ट प्लॅटफॉर्मचा एक अभ्यासाचा जोडीदार म्हणून वापर करणं ही यशाची पहिली पायरी ठरू शकते. चला, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर. विषय क्रमांक 5, परीक्षेतील काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना. सर्वात आधी फेरेलचा नियम आणि कोरिओलिस बल ही संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलते. या बलामुळे उत्तर गोलार्धात वारे त्यांच्या उजवीकडे तर दक्षिण गोलार्धात ते डावीकडे वळतात. पण यात सर्वात महत्त्वाची कॅच काय आहे माहितीये? विषुववृत्तावर हे बल पूर्णपणे शून्य असतं. होय, शून्य. तिथे वाऱ्यांची दिशा या बलामुळे बदलत नाही. आता दक्षिण गोलार्धातील अतिशय वेगवान अशा पश्चिमी वाऱ्यांबद्दल थोडं बोलूया. 40° दक्षिण अक्षांशावर महासागराचा विस्तार इतका अफाट आहे की वाऱ्यांना अडवायला तिथे काहीच नसतं. त्यामुळे इथल्या वाऱ्यांना गरजणारे 40 किंवा रोरिंग 40s म्हटलं जातं. त्यांचा वेग आणि आवाज खरोखरच प्रचंड असतो. तिथून थोडं खाली म्हणजे 50° दक्षिण अक्षांशावर पोचल्यावर या वाऱ्यांचा वेग आणखी भयंकर होतो. इथे त्यांना खवळलेले 50 किंवा फ्युरियस 50s असं नाव दिलं गेलंय. आणि सरतेशेवटी जेव्हा हे वारे 60° दक्षिण अक्षांशावर पोहोचतात तेव्हा त्यांची तीव्रता एका अतिशय धोकादायक पातळीवर जाते. इथे त्यांना किंचाळणारे 60 म्हणजेच श्रीकिंग 60s म्हणतात. परीक्षेसाठी 40, 50 आणि 60 हे आकडे आणि ही नावे डोक्यात अगदी फिट बसवून ठेवायची आहेत. आता मगाशी पाहिलेल्या त्या वेगवान वाऱ्यांच्या अगदी उलट एक अतिशय शांत प्रदेशही पृथ्वीवर आहे. विषुववृत्ताच्या 5° उत्तर ते 5° दक्षिण अक्षांशांदरम्यान असलेल्या या पट्ट्याला डोलड्रम्स किंवा शांत पट्टा म्हणतात. इथे हवा क्षितीज समांतर वाहत नाही तर ती थेट वरच्या दिशेने जाते. त्यामुळे पृष्ठभागावर वारे अजिबात नसतात. तिथे एकदम पिन ड्रॉप शांतता असते. तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? ट्रेड वारे वाहतात पूर्वेकडून, पश्चिमे वारे पश्चिमेकडून, ध्रुवीय वारे असतात थंड आणि कोरडे, लू म्हणजे उष्ण वारा, चिनूक म्हणजे बर्फ खाणारा वारा, कोरिओलिस बलामुळे वाऱ्यांची दिशा बदलते आणि डोलड्रम्स म्हणजे अगदी शांत पट्टा. आज आपण जे काही शिकलो त्याची ही एक अगदी क्विक आणि पॉवरफुल उजळणी होती, जेणेकरून हे सर्व मुद्दे पटकन आठवतील. आता हे सखोल विश्लेषण पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. या सगळ्या वातावरणीय प्रणाली समजून घेतल्यावर परीक्षेतील यश खरोखरच निश्चित होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे 100%. फक्त अट एवढीच आहे की या ज्ञानाची सांगड रिव्हिजन प्लस सारख्या स्मार्ट शैक्षणिक साधनांशी आणि दररोजच्या सरावाशी घातली गेली पाहिजे. मग संकल्पना एकदम पक्की होते. आजच्या या सत्रातील माहिती भूगोल समजून घेण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. सातत्यपूर्ण अभ्यास करा आणि यश नक्की मिळवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात.